नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बनवणार आहोत अभयची किंवा पटाडीची भाजी. तर ती त्या शेंगांची भाजी खाल्ल्याने खूप चांगली असते. त्याने रक्तवाढीसाठी चांगले असतात. ते शेंगांचे ते 4-5 मिनटं शिजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर वाटण काढलं. त्यामध्ये खोबरं, लसूण, आलं आणि थोडीशी हावरी, हरभऱ्याची डाळ आणि फुटाणे आणि थोडीशी कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये. तर हे सर्व वाटण काढले त्यामध्ये. तर पहिल्यांदा आपण खोबरं, लसूण, आलंची पेस्ट करून घेणार आहेत आणि कांदा जो भाजून घेतला होता तो थोडासा तेलामध्ये थोडासा परतून घेतला आहे परत. आणि त्याला परतून हरभऱ्याची डाळ पण त्याच्यामध्ये थोडीशी लालसर भाजून घेतली आहे आणि ती सर्व पेस्ट करून घ्यायची मिक्सरमध्ये बारीक. आणि इकडं पातेल्यामध्ये तोपर्यंत तेल टाकलं आहे आणि तेलामध्ये खोबरं, लसूण, आलं आणि थोडीशी कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे. तर ते परतून झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकल्यानंतर तो व्यवस्थित थोडासा परतून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये मसाले ॲड करायचे. तर मसाल्यामध्ये थोडीशी हळद आणि अंबारी मसाला आणि कांदा लसूण मसाला जो असतो ना तोच अंबारी मसाला तो टाकायचा आहे आणि हळद टाकायची आहे. थोडासा नॉर्मल चिकन मसाला पण टाकला तरी चालतो. चिकन मसाला टाकायचा थोडासा आणि लाल मिरची टाकायची आहे. अंबरचीच लाल मिरची टाकायची, त्याने तरी छान येते भाजीला. तर ती टाकली आहे. आता हे व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये थोडीशी धनिया पावडर पण टाकायची आहे. हे व्यवस्थित परतून घ्यायचे आणि परतून झाल्यानंतर त्यामध्ये हे व्यवस्थित परतल्यानंतर आधी व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यामध्ये मग काळा मसाला जो केलेला आहे तो आपण कांदा भाजून वगैरे जो काळा मसाला तयार केला आहे तो त्यामध्ये ॲड करायचा आणि तो पण थोडासा मिक्स करून व्यवस्थित तो परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत तो मसाला. आता यामध्ये आपण हा मसाला तयार झाला, यामध्ये आपण काळा मसाला आहे ना तो ॲड करून मस्त मिक्स करून व्यवस्थित त्याला तेल सुटेपर्यंत थोडासा फ्राय करणार आहे काळा मसाला जो बनवला आहे आपण पेस्ट त्याची. तर तो मिक्स करून व्यवस्थित तयार केला आहे आणि नंतर त्यामध्ये थोडंसं तेल सुटेपर्यंत परतवला की त्यामध्ये आपण शिजवलेल्या शेंगा टाकणार आहोत त्याच्यामध्ये. असा परतून झाला आहे बघा मसाला. तर त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे अभयच्या शेंगा ज्या शिजवल्या होत्या आपण तर त्यामध्ये ॲड करणार आहेत आपण. हे शेंगा शिजवून घेतलेल्या ते त्याच्यामध्ये ॲड केल्यात आणि त्यानंतर ही आपली भाजी तयार झाली आहे बघा. आता याला फक्त एक उकळी येऊन द्यायची मस्त. आणि जसं पाहिजे तसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पाणी गरमच टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही. गरम केलेलं पाणी टाकायचं त्यामध्ये ॲड करायचं. जशी पाहिजे तेवढी पातळ घट्ट आपल्याला कशी पाहिजे तशी करायची. पाणी त्यानुसार टाकायचं. त्यामध्ये मीठ आहे ना, मीठ चवीनुसार टाकायचं तुम्ही, पण मी मीठ भाजीत शिजतानाच टाकलं होतं. तर छान झाली बघा भाजी.